मित्र हो, आजचा विषय जो आहे तो आहे महर्षी वेदव्यास. व्यासांबद्दल आपल्या एकंदरीतच भारतवर्षामध्ये इतकं व्यवस्थित आणि इतक्या विविध प्रकारचं लिखाण झालेलं आहे की बहुतेक सगळ्यांनाच भगवान व्यासांची कथा ऐकून किंवा वेगवेगळ्या स्वरूपात माहिती आहे आणि त्यांच्या या देशावरच्या या संस्कृतीच्या विकासाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी सुद्धा आपल्याला ऐकून माहिती आहे. व्यासांनी ज्या प्रकारचं कार्य केलं, ज्या प्रकारच्या रचना केल्या, ज्या प्रकारची सांस्कृतिक संवर्धनाची प्रक्रिया या देशात चालविली त्याबद्दल. सर आवाज नाही येत आहे. आवाज हॅलो, आवाज कमी येत आहे. आवाज येतोय. तुमचा स्पीकर कमी असेल मॅडम. हॅलो, तुमचा स्पीकर बंद असेल बहुतेक. आवाज येतोय, बारीक येतोय आवाज. जस्ट अ मिनिट. येतोय सर. आता येतोय का? हॅलो, आता आवाज येतोय का? येतोय. व्यासांनी ज्या बारीक येतोय सर, बारीक येतोय खूप. येतोय. महर्षी व्यासांनी ज्या प्रकारच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संवर्धनाकरता प्रयत्न केले, आपल्या देशाला एक नवीन दिशा आणि सांस्कृतिक विकासाला एक मोठी चालना मिळवून दिली, त्याबद्दल आपल्यापैकी अनेकांना ऐकून माहिती असेल. परंतु आजचं जे सादरीकरण आहे ते व्यासांचं जे आपल्या एकंदरीत सनातन धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि साहित्यासाठी ज्या प्रकारचा त्यांनी विकास केला, ज्या प्रकारचं त्यांनी योगदान दिलं त्याच्याबद्दलचं आहे. हे सादरीकरण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे व्यास ही एक परंपरा आहे. एकच व्यास नावाचे ऋषी होऊन गेले होते असं नसून व्यास या परंपरेचे अनेक विद्वान, अनेक महर्षी त्या परंपरेत होऊन गेले आहेत आणि त्यापैकी वेदव्यास ज्यांना आपण म्हणतो ते एक महत्त्वाचे घटक आहेत, एक प्रतिनिधी आहेत. त्यांनी व्यास परंपरेला अनेक अर्थांनी गौरवान्वित केला आहे. व्यास या शब्दाचा अर्थच मुळात ज्याचा विस्तार होत जातो असा आहे. तर ज्यांनी सातत्याने संस्कृतीचा विकास करण्याकरता प्रयत्न केलेत अशा त्या महान विभूतीबद्दलचं आजचं सादरीकरण आहे. असं मानलं जातं की महर्षी वेदव्यासांपूर्वी अगोदर 28 व्यास होऊन गेले होते आणि त्याच परंपरेतलं त्यांचं योगदान आहे आणि ते खूप अधिक महत्वाचं आहे कारण त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या साहित्याच्या विचारांचा परिचय दिला आहे. ऐकू येतोय? कोणीतरी माईक चालू ठेवलाय प्लीज. त्यातूनच व्यासांच्या या गौरवशाली परंपरेचा आपल्याला परिचय झाला आहे. कृपा करून माईक बंद करा. पराशर मुनी हे व्यासांचे पिता मानले जातात आणि म्हणून आणि पराशर मुनींचे जे योगदान आहे हॅलो, मी सादरीकरण करू शकणार नाही, तुम्ही माईक बंद करा आधी प्लीज. सुमित, कोणाचा तरी माईक सुरू आहे. हॅलो, विजया आणि प्रिया यांचा माईक बंद करा. प्रिया भोळे. मी पुन्हा सुरुवातीपासून सुरू करतोय, पण आता मात्र कृपा करून कृपया आपला माईक बंद ठेवा. जर तुम्ही माईक चालू ठेवला तर मला बोलताच येत नाही.
महर्षी व्यास ही एक परंपरा आहे आणि त्यांनी आपल्या सांस्कृतिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणात गौरवान्वित केलेला आहे. सनातन परंपरेच्या नुसार आतापर्यंत 28 व्यास होऊन गेले होते त्यांच्या पूर्वी आणि आपण ज्यांना महर्षी वेदव्यास म्हणतो ते त्या परंपरेतले 28वे व्यास आहेत. व्यासांचे जे वडील पराशर मुनी हे स्वतः एक महान तपस्वी असे ऋषी होते आणि त्यांचं स्वतःचं योगदान फार महत्वाचं आहे. त्यांनी वेदकाळामध्ये ज्या प्रकारचं गणित, तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रामध्ये योगदान केलं आहे त्यामुळे त्यांचा सर्वत्र गौरव त्या काळात होत होता. पराशर मुनी ते स्वतः ज्योतिर्गणिताचे अभ्यासक होते. त्यांनी पराशर होरा या नावाच्या ग्रंथाची रचना केली आहे. त्याशिवाय माहित म्हणतात त्याला सारा त्याला माहित म्हणतात. त्याशिवाय त्यांनी पराशर स्मृती या नावाचं एक सुंदर ज्योतिर्गणिताबद्दल पुस्तकही लिहिलेलं आहे. ही दोन्ही पुस्तकं आजही उपलब्ध आहेत. त्याशिवाय नीतिमत्ता, समाजशास्त्र आणि समाज रचना याबद्दलचे त्यांचे जे सिद्धांत आहेत ते आजही प्रमाणभूत मानले जातात. अशा विद्वान ऋषीच्या पोटी वेदव्यासांचा जन्म झाला. त्याची जन्मकथा सामान्यपणे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. पराशर आणि मत्स्यगंधा या दोघांच्या विवाहातून वेदव्यासांचा जन्म झाला. मत्स्यगंधेच्या शरीराला माशाचा वास येत होता म्हणून तिने त्यांना एक वरदान मागितलं की माझ्या अंगाला फुलांचा वास आला पाहिजे. त्यांनी तसं तिला वर दिला आणि त्यानुसार तिचं नाव पुष्पगंधा असं झालं. परंतु त्यानंतर व्यास ऋषींचं संगोपन मात्र त्यांच्या आजोळी म्हणजे वसिष्ठांच्या आश्रमात झालं असं मानलं जातं. व्यासांचे आजोबा वसिष्ठ मुनी एक महान तपस्वी होते. ते वेदरचनाकार होते. त्यांचा मुलगा शक्ती हा त्यांच्या इतकाच विद्वान होता. त्यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या ऋचांची रचना केली होती. परंतु विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यामधल्या आपसी वैरामुळे एक प्रकारच्या स्पर्धेमुळे विश्वामित्रांनी शक्तीची हत्या केली. त्यावेळी शक्तीची पत्नी गरोदर होती आणि शक्तीच्या पत्नीच्या पोटी पराशर मुनी होते. ज्यावेळेला ते मातीच्या गर्भात होते त्यावेळेला वसिष्ठ मुनी ऋग्वेदांची रचना करीत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की आईच्या गर्भात असणारा हा लहानचा बाळ पराशर हा देखील त्याच ऋचांचं पुन्हा पुन्हा स्मरण करीत आहे, त्यांचा पुन्हा पुन्हा वाचन करीत आहे. आणि म्हणून वसिष्ठ ऋषींनी त्यांना अनुग्रह दिला की तू जन्मज्ञानी होशील. अशा प्रकारे पराशर मुनींना अनेक आशीर्वादच प्राप्त झाले होते. व्यास हे स्वतः वसिष्ठांचे शिष्य होते. वसिष्ठ मुनीद्वारे इंद्र, वरुण, मित्र, सरस्वती, वायू, विष्णू यांच्याबद्दलच्या अनेक ऋचा त्यांनी संपादित केल्या होत्या, लिखाण केलं होतं, त्यांची रचना केली होती. त्या ज्या ऋचा होत्या त्या सर्वांचं पुनर्संपादन करून त्यांना ऋग्वेदाच्या 7व्या मंडलामध्ये समाविष्ट करण्याकरिता व्यासमुनींनी विलक्षण प्रयास केले आणि एक प्रकारे ऋग्वेदाच्या रचनेमध्ये एक सुसूत्रता आणली. त्याचांना कृष्णदैवपायन असंही म्हटलं जातं. याचं कारण ते शरीराने काळे होते. त्यांचं जन्मस्थान नेपाळमध्ये दामुली येथे आहे. तेथेच त्यांच्या अभ्यासाची किंवा त्यांच्या तपश्चर्येसाठी त्यांनी ज्या गुहेचा वापर केला ती गुहा देखील आहे. आजही ती गुहा आपल्याला पाहता येते. या गुहेचं वैशिष्ट्य असं आहे की या गुहेमध्ये तप करणाऱ्या, साधना करणाऱ्या माणसाला व्यासांचं दर्शन होतं असं मानलं जातं. व्यासांचं दुसरं एक नाव बादरायण, कारण ज्या बदरी कुळाचे ते वंशज होते त्यातले एक महत्वाचे पुरुष म्हणून त्यांना बादरायण व्यास असंही म्हटलं जातं. असं म्हटलं जातं ते गुरुकुलाचे पहिले आचार्य होते. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या या बादरायण गोत्राचा मोठा गौरव केला. अनेक त्यांच्या लिखाणामध्ये, अनेक कृतींमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख बादरायण व्यास असाच केलेला आहे. व्यासांचा काळ कोणता याच्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, जेवढे पाश्चिमात्य विचारवंत आहेत त्यांनी व्यासांचा काळ हा फार जवळचा मानलेला आहे. कीथ या संशोधकाच्या मते व्यासांचा काळ ख्रिस्तपूर्व 200 वर्ष इतकाच जुना आहे. तर जॅकोबी यांना 450 वर्ष इतका जुना वाटतो. फ्रेझर यांना तो 400 वर्ष जुना असा वाटतो. मॅक्स मुल्लर हे नाव आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचं असेल, त्यांना तो 300 वर्ष जुना वाटतो. किरियान या नावाच्या अभ्यासकाला तो 480 वर्ष इतका जुना वाटतो. आणि एक भारतीय संशोधक श्री दासगुप्ता यांच्या मते ते केवळ 200 वर्ष ख्रिस्तपूर्व या काळात व्यास जन्माला आले असावे.
आता या सर्व ज्या कालगणना आहेत त्या एका विशिष्ट प्रकारच्या ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर झाल्या आहेत, परंतु त्यासोबत इतर ज्योतिर्गणितीय पुराव्यांचा मात्र या लोकांनी अभ्यास केला नाही असा त्यांच्यावर आक्षेप केला जातो. व्यासांच्या कालनिर्णयाबाबत इतर भारतीय शास्त्रज्ञांनी आणि इतर लोकांनी जे वेगवेगळे इतर अभ्यास केले आहेत त्यांचा उल्लेख मी नंतर करणार आहे. व्यासांचा काळ इतका जवळचा दाखविण्याचं एक कारण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर व्यासांनी महाभारताची रचना केली असेल तर महाभारताचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. या एक प्रकारच्या पूर्वग्रहातूनच अशा प्रकारचा व्यासांचा काळ जितका पुढे आणता येईल तितका पुढे आणण्याचा काही पाश्चिमात्य विचारवंतांनी प्रयास केला आहे. त्यात कितपत तथ्य आहे हे आपल्याला आता ठरविता येणार नाही. व्यासांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे वडीलच पराशर मुनी. सरस्वती आणि अलकनंदा नदींच्या संगमावर पराशर मुनींनी त्यांना अनुग्रह केला, त्यांना विद्यादान केलं आणि त्यांना वेदांचं अध्ययन कसं करायचं याविषयीच्या काही महत्त्वाच्या पद्धतीचा अभ्यास करायला प्रवृत्त केलं. त्यामुळे व्यासांना लहानपणापासूनच ज्ञानग्रहणाची प्रेरणा आपल्या घरूनच मिळाली होती. त्यांचे वडील स्वतः अत्यंत उत्तम साधक, अभ्यासू आणि ज्ञानी होते. त्यामुळे ज्ञानसाधनेचा त्यांना आशीर्वाद त्यांच्या घरूनच मिळाला होता. आपल्या वडिलांच्या सहवासात राहून जवळपास 12 वर्षपर्यंत व्यासांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा, विद्यांचा अभ्यास केला. परंतु हे करीत असताना त्यांनी नाविन्याचा आणि कल्पकतेचाही वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला. याचं एक उदाहरण तुम्हाला मला द्यायचं आहे. व्यासांच्या अगदी प्रारंभिक अशा ज्या रचना आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पकतेची अनेक उदाहरणं दिसून येतात. काव्य आणि शास्त्राचा खूप उत्तम प्रकारे ज्ञान प्राप्त केल्यामुळे त्यांच्या ज्या रचना होत्या त्या बुजड झालेल्या नाहीत. उलट त्यांच्या काव्यामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये एक प्रकारचा प्रासादिकपणा आहे, एक प्रकारचं सातत्य आणि एक काव्य स्वरूप अशा प्रकारची ती पद्धतता त्याच्यामध्ये आली आहे. त्यामुळे त्यांचं लिखाण वाचावंसं वाटतं. त्या पूर्वीच्या ऋषींच्या लिखाणामध्ये जो एक प्रकारचा शास्त्रीय आणखी बुजडपणा होता तो कसा कमी करता येईल, आपलं लिखाण लोकांनी कसं वाचलं पाहिजे याचा पहिला धडा त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतला आणि म्हणूनच पुढे त्यांना वेदांचं संपादन करणं सहज शक्य झालं. व्यासांना त्यांच्या वडिलांशिवाय वासुदेव आणि सनकादिक या गुरूंनी अनुग्रह केला. विशेषतः सनकादिकांनी त्यांना वेदांचं अध्ययन कसं करायचं आणि हे वेदांचं अध्ययन करीत असताना वेदांविषयी कशा प्रकारे विचार केला पाहिजे याविषयीच्या बऱ्याच महत्त्वाच्या सूचना दिल्या असाव्यात. कारण वयाच्या 16व्या वर्षापासूनच व्यासांनी वेदाध्ययनाला, वेदांच्या अध्ययनासोबतच वेदांच्या संपादनाला प्रारंभ केला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हटलं जातं, लेखको भारतस्यास्य भव तम गणनायक मयैव प्रोच्य मानस्य मनसा कल्पितस्य च. असा लेखक व्यासांसारखा आणि त्याला त्या लेखनाला संपादित करण्यासाठी गणपतीसारखा शिष्य ज्यावेळेला असेल, त्यावेळेला गणपतीसारखा लेखक असेल, त्यावेळेला होणारं लिखाण सामान्य राहू शकतं का? व्यासांनी ज्या प्रकारच्या श्रेष्ठ दर्जाच्या रचना केल्या, ज्या विविध प्रकारच्या रचना केल्या, त्याला खरं कारण म्हणजे त्यांना त्यांच्यावर झालेला गणपतीचा अनुग्रह आहे असं मानलं जातं. व्यास अत्यंत साधन शक्ती संपन्न होते. त्यांनी सातत्याने तप केलं. मनोनिग्रह आणि मनोबल याचं अपूर्व तेज त्यांच्यापाशी होतं. प्रत्येक नवीन शास्त्राचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करायची जिज्ञासा वृत्ती त्यांच्यामध्ये होती. एक उत्तम शास्त्रज्ञ कसा असतो, एक उत्तम लेखक, उत्तम साक्षी विवेचक, विचारकर्ता कसा असतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण व्यासांच्या चरित्राकडे पाहायला पाहिजे. सतत चिंतन, मनन, विवेचन करण्याची त्यांची जी तत्परता होती त्यामुळेच त्यांना अनेक विषयांवर खूप वेगवेगळ्या प्रकारचं उत्तम लिखाण करता आलं. व्यासांना आदर्शांचा आदर्श असं म्हटलं जातं. याचं कारण असं की ते केवळ ज्ञानी नव्हते, त्या ज्ञानासोबतच तप, नम्रता आणि साधना यांचा उत्कृष्ट संगम त्यांच्यामध्ये झाला होता. ते ज्ञानी ज्याप्रमाणे ज्ञानी होत गेले त्यासोबतच ते अधिक नम्र होत गेले. त्यांच्या लिखाणामधून, त्यांच्या वर्तनातून त्यांनी अनेक वेळा लोकांवर अनुग्रहच केला. लोकांना चांगल्या मार्गदर्शनाची जी गरज असते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. याची उदाहरणं पुढे मी देणारच आहे. व्यास अत्यंत उदार होते. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाने त्यांच्यापाशी ज्या वराची कामना केली, ज्या आशीर्वादाची कामना केली ती शक्य असेल तर ती पूर्ण करायची या दृष्टीनेच व्यासांनी प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना आदर्शाचा आदर्श म्हटलं जातं. त्यांचं कल्पना वैविध्य अनंताच्या पलीकडे आहे. त्यांनी इतक्या उत्तम प्रकारच्या कल्पनांचा वापर करून अनेक गोष्टी लिहिल्या. महाभारतामधले अनेक दृष्टांत, उपनिषदामधले अनेक दृष्टांत, पुराणामधल्या अनेक गोष्टी ह्या कल्पकतेचा उत्तम नमुना मानला जातो. यापैकी 4 गोष्टींचा उल्लेख मला इथे करायचा आहे. जरत्कारूची कथा, उत्तंक राजाची गोष्ट, वीण राजाची गोष्ट आणि मुंगूस आणि राजसूय म्हणजेच युधिष्ठिराची गोष्ट. या सर्व गोष्टी मी पुढे सांगणार आहे. परंतु एक लक्षात घ्या,
या कथांमध्ये ज्या प्रकारचा कल्पनाविलास आपल्याला दिसून येतो, या कथांच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या समाजाबद्दलच्या, ज्या प्रकारच्या निसर्गाबद्दलच्या आणि इव्हन त्यासोबतच इतर प्रकारच्या कल्पनांचा त्यांनी अत्यंत कल्पकतेने वापर केला आहे. त्यामुळे आपलं मन स्तिमित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापैकी जरत्कारूची गोष्ट अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो. जरत्कारू नावाचे एक ऋषी सातत्याने तपश्चर्या करीत असताना जवळपास वृद्धावस्थेत पोहोचले. एक दिवस तपश्चर्या करीत असताना त्यांच्या पूर्वजांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि सांगितलं, अरे आम्हाला तू मृत्यू देऊ शकत नाही, आम्ही नरकातच खितपत पडणार. जरत्कारूने विचारलं का बरं? त्यावर ते म्हणाले, जर तू लग्न करणार नाही, तुला मुलं होणार नाहीत, तर आमचा उद्धार कोण करेल, आम्हाला पिंडदान कोण करेल? आता वयाच्या अत्यंत वृद्धावस्थेमध्ये आपला विवाह कसा होणार, हा तर जरत्कारू पुढे प्रश्न होताच. कारण दिसायला अत्यंत जखड असा वृद्धावस्था आलेला मनुष्य जर लग्नाकरता पुढे येईल तर त्याच्याशी लग्न कोण करेल? शिवाय त्यांनी एक अट टाकली होती, मी लग्न करीन, पण ज्या मुलीशी लग्न करीन तिचंही नाव जरत्कारूच असलं पाहिजे. त्यावेळेला सर्पयज्ञ चालू होता. सर्पांची प्रचंड प्रमाणात हत्या होत होती. नागांचा वंश संपण्याच्या पाळीवर आला होता. महानागांपैकी एक नाग वासुकी, याच्या बहिणीचं नाव जरत्कारू होतं. वासुकीने तिला त्यांच्याशी लग्न करायला सांगितलं आणि त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव आस्तिक. आस्तिकाने या सर्पयज्ञाला थांबविण्याकरता प्रयत्न केले आणि म्हणून आजही असं म्हटलं जातं की जर आपण आस्तिकाचं नामस्मरण केलं तर आपल्याला सर्पदंश होऊ शकत नाही. ही गोष्ट अनेक प्रकारे एक प्रकारचा दृष्टांत देणारी आहे, एक प्रकारचा साक्षात्कार देणारी आहे. ही एक कल्पक परंतु महत्वाची रूपक कथा आहे की वंशनाशापासून जर वाचवायचं असेल तर कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजे. आपण जर ही संपूर्ण गोष्ट वाचली तर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारची कथा रचना करण्याकरता एखाद्या व्यक्तीला कल्पकतेचा किती समर्थपणे वापर करावा लागेल. व्यास हे स्वतः विविध आणि अत्यंत अद्भुत अशा कल्पनांचे स्वामी होते. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. ज्याला आपण महाभारत म्हणतो त्याला ते जय नावाचा इतिहास असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा इतिहासाची निर्मिती केली. या सर्व इतिहासामध्ये, या सर्व ग्रंथांमध्ये व्यास कुठेतरी डोकावतात. परंतु असं असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्या पात्रांच्या व्यक्तिमत्वावर विपरीत प्रभाव होत नाही. उलट त्यांच्या मनोभूमिका, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य इतक्या भिन्न भिन्न प्रकारे व्यासांनी विशद केले आहेत की एकाच महाभारतासारख्या ग्रंथामध्ये इतकी विविध पात्र आहेत, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये इतकी विविध आहेत, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, त्यांच्या विचारसरणी या सर्वांवर इतका उत्तम प्रकाश झोत व्यासांनी टाकला आहे की आपल्याला आश्चर्य वाटेल की एकाच माणसाने इतक्या विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वांची कल्पनाच कशी केली असेल. उत्तंकाची गोष्ट अनेक अर्थाने महत्वाची आहे. आपण त्याला कालचक्र म्हणतो. दिवस, रात्र, वर्ष, महिने, काळाची जी कल्पना आहे ही कशी असेल याचं उत्तम उदाहरण, याचा उत्तम साक्षात्कार उत्तंकाच्या कथेतून दिला आहे. उत्तंकाची गोष्ट काय आहे? उत्तंक नावाचा एक तपस्वी मुनी आपल्या गुरुचा म्हणाला की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. गुरु त्याला म्हणाले, अरे गुरुदक्षिणेची गरज नाही, तू आमच्याकडे शिकलास, आमच्याकडे आनंदाने राहिला, यातच आम्हाला तुझी गुरुदक्षिणा मिळाली. परंतु उत्तंक हट्टालाच पेटला होता. शेवटी गुरुची पत्नी त्याला म्हणाली की तू मला कर्णभूषण आणून दे. आणि म्हणून उत्तंक स्वर्गाकडे गेला. त्याला ती कर्णभूषण मिळाली. परंतु ती कर्णभूषण घेऊन वापस येताना त्याच्यामध्ये एक अट होती की ही जर त्यांनी कुठेही ठेवली तर ती नाहीशी होऊ शकतात. आणि खरोखर नागांनीच ती पळवून नेली. उत्तंक त्यांच्या शोधामध्ये पुढे निघाला, पाताळ लोकात गेला. त्याला इंद्राने प्रत्यक्ष मदतच केली. इथे गेल्यानंतर त्याला जे चित्र पाहायला मिळालं त्यावरून आपल्याला कालगणनेची कल्पना येऊ शकते. एका ठिकाणी दोन स्त्रिया, एक पांढरी आणि काळी वस्त्र विणत होत्या. त्या एका आसावर बसल्या होत्या. त्याला 30 आरे होते आणि ते 12 भागात विभागले होते. महिना, दिवस आणि वर्ष यांची कल्पना सांगण्याकरता व्यासांनी या दृष्टांताचा वापर केलेला आहे. कालगणना कशी होत असेल, कशी करावी याच्याबद्दलचे अनेक दाखले या कथेतून आपल्याला प्राप्त होतात. व्यासांच्या अशा प्रकारच्या अनेक दृष्टांत स्वरूप असणाऱ्या कथांमधून त्यांनी तत्कालीन समाजाची वेगवेगळ्या विषयांबद्दलची विचारसरणी, कल्पनाशक्ती याचं उत्तम प्रदर्शनच केलेलं आहे. व्यासांनी अनेक प्रकारच्या साहित्य प्रकारांची निर्मिती केली. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी विविध धर्मतत्वांचा खूपच सखोल अभ्यास केला होता. ऋग्वेदात सांगितलेल्या अनेक ऋचांच्या माध्यमातून वेगवेगळी सूत्र कोणती आहेत की जी जीवनाला, तत्वज्ञानाला प्रभावित करतात, त्याचं उत्तम विवेचन त्यांना करता आलं होतं. त्यामुळे धर्मशास्त्र म्हणजे काय, धर्मशास्त्रातल्या धर्मनिर्णयांचा अर्थ कसा लावायचा, धर्मशास्त्रावरची टीका आणि निरूपण करण्याचं सामर्थ्य व्यासांना त्यांच्या या अभ्यासवृत्तीतून प्राप्त झालं. आणि त्याचा उपयोग आजही आपल्याला अनेक धर्मविषयक समस्यांची निवाडा करण्याकरता होऊ शकतो, होत आहे.
व्यासांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे त्या काळातलं वैदिक साहित्य होतं. वेद, स्मृती, दर्शनशास्त्र, पुराण, इतिहास आणि गीता अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये हे वैदिक साहित्य विखुरलेलं आहे. या सर्वांचा संपादन, या सर्वांच्या बद्दल विवेचक आणि साक्षेपी टीका करण्याचं सामर्थ्य एका माणसामध्ये असू शकत नाही. त्याच्याकरता विलक्षण तपश्चर्या, अभ्यास, आणखी खूपच विचक्षण वृत्ती हवी. व्यासांसारख्या एखाद्याच व्यक्तीमध्ये अशी वृत्ती आणि तपस्या असू शकते. एका एका व्यक्तीने इतकं विलक्षण असं कार्य, इतकं वैभवपूर्ण असं साहित्यिक कार्य केलं असेल, यावर आपला आज विश्वास बसू शकत नाही. परंतु खरोखर व्यासांसारखी प्रतिभा जर कोणापाशी असेल तर त्यांना ते अशक्य असावं असं मला वाटत नाही. व्यास हे द्रष्टा होते. कोणत्या अर्थाने? त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटना कशा घडणार आहेत याचा नेमका अंदाज येत होता आणि त्या प्रकारच्या पूर्वसूचना त्यांनी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत दिल्या, योग्य सल्ला दिला, मार्गदर्शन केलं आणि म्हणून त्यांना द्रष्टा म्हटलं जातं. त्याच्याबद्दलचा एक श्लोक आधी सांगितला पाहिजे. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. व्यासांना विष्णुरूपच मानलाय, विष्णूचा अवतार. का बरं? कारण त्यांच्यापाशी ज्ञानाचा प्रचंड निधी होता. त्यांच्यापाशी एक प्रकारचं विलक्षण दृष्टेपण होतं. विद्वत्तेचा केवळ वापर लिखाणाकरता न करता भविष्यात काय घडणार आहे, बाकी त्यांचा भविष्यातील घटनांचा नेमका अदमास घेण्याची त्यांच्यामध्ये एक विचक्षणशी द्रष्टा वृत्ती होती आणि त्याचे त्यांनी पूर्वसंकेत कसे कसे दिले आहे याकरता महाभारतातल्या काही उदाहरणांचा उल्लेख मला करता येईल. युद्ध होणार आहे हा संकेत त्यांनी धर्मराजाला दिला आणि सांगितलं युद्धाकरता तयार हो. अर्जुनाला त्यांनी शस्त्र तयारीची सूचना दिली आणि सांगितलं की अरे बाबा, आता युद्धाच्या काळात तुला अनेकांशी लढायचं आहे, त्याकरता आपल्या मनाला तयार कर. धृतराष्ट्राला तुझा वंशनाश होणार आहे, या युद्धाकडे जाऊ नकोस, उलट न्यायाने आणि समत्व तत्वाने वाग, असाही सल्ला त्यांनी दिला. ज्याने ज्यांनी आपापल्या परीने ह्या सल्ल्याचं पालन केलं किंवा तो स्वीकारला नाही आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. व्यासांना पूर्वाभास होत होता, कारण ते केवळ ज्ञानीच नव्हते तर ते विलक्षण उत्तम दर्जाचे विचारवंत आणि भविष्याचा वेध घेऊ शकणारे द्रष्टा व्यक्ती होते. व्यास हे एक महत्वाचे भाष्यकार आहेत. त्यांनी अनेक ग्रंथांवर टीका आणि निरूपण केली आहेत. विशेषतः ऋग्वेदाच्या आणि पुराणांच्या संदर्भात त्याचं संपादन करताना त्यातला कोणता भाग कशा प्रकारे लिहायचा, त्याची रचना कशा प्रकारे करायची याबद्दलचं त्यांचं ज्ञान आणि आकलन असाधारण दर्जाचं आहे. ऋग्वेदाचा आणि इतर वेदांचा अभ्यास करतानाच त्यांनी इतर अनेक विद्यांचा अभ्यास केला, विविध शास्त्रांचा आणि तत्वज्ञानांचा अभ्यास केला. याचा परिणाम असा झाला की एक महाभारत, याला आपण जय नावाचा इतिहास असं म्हणतो, असा ग्रंथ लिहिताना त्यांनी केवळ एका घराण्यामध्ये झालेल्या संघर्षाची माहिती दिलेली नाही आहे. महाभारत ही केवळ कथा नाही आहे, त्यात तत्वज्ञान आहे, त्यात शस्त्रज्ञान आहे, त्यात विविध प्रकारच्या समाज आणि अर्थशास्त्राविषयीच्या सिद्धांतांचा उहापोह आहे, व्यूहरचनेविषयीच्या, युद्धशास्त्राविषयीच्या अनेक सिद्धांतांची मांडणी आहे. हे सगळं एका माणसाला कसं शक्य झालं? कारण त्यांनी अनेक शास्त्रांचा अभ्यास केला होता. खाद्य निर्मितीचा जो आज समाजशास्त्रातला आणि राज्यशास्त्रातला महत्वाचा सिद्धांत मांडला जातो त्याचं श्रेय व्यासांना दिलं जातं. ही गोष्ट व्यासांनी वेनराजाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. कोण होता हा वेन राजा? वेन नावाचा एक राजा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो विलक्षण दुष्ट होता. अपप्रवृत्तीचं पूर्णपणे जणू काही प्रदर्शनच करीत होता. अनेक प्रकारे अनेक लोकांवर अन्याय आणि अत्याचार करीत होता. अशा राजाचं असणं आणि नसणं योग्यच आहे, अशा प्रकारची भावना तत्कालीन समाजामध्ये निर्माण झाली. लोक पिळल्या गेले, सतत दुष्काळ पडू लागला, सर्वत्र अराजकता होती. मग त्यावेळच्या त्या राजाच्या सल्लागार असणाऱ्या मंत्र्यांनी आणि ऋषींनी एकत्र येऊन या राजाची हत्या केली पाहिजे असा निर्णय घेतला. परंतु राजाला संपवल्यावर राज्य कोण चालवेल हा प्रश्न महत्वाचाच आहे. मग राज्य चालविण्याकरता काय केलं पाहिजे आणि राज्याचा अधिकार, राज्य चालविण्याचं तत्व आणि सूत्र काय असलं पाहिजे याचं संपूर्ण विवेचन या वेनाच्या कथेतून व्यासांनी केलं आहे. पृथ्वी कधीही शासनाशिवाय निर्शासनीय राहू शकत नाही. पृथ्वीवर सुशासन असलंच पाहिजे आणि सुशासनाचं चक्र जे आहे ते उत्तम धर्मज्ञ अशा व्यक्तीकडे असलं पाहिजे. हा एक महत्वाचा सिद्धांत आणि त्यासोबतच लोकमताचा आदर करणारा राजाच समाजावर राज्य करू शकतो हा महत्वाचा सिद्धांत या कथेतून व्यासांनी दिलेला आहे. व्यासांनी अनेक विद्या, अनेक ग्रंथांचं जसं संपादन केलं त्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेदांचं संपादन. व्यासांच्या पूर्वी वेद एकच होता, पण त्याचे 4 प्रमुख वेदांमध्ये विभाजन त्यांनी का केलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. या वेदांचं संपादन, संकलन आणि करताना त्यांचा मुख्य हेतू होता वेदांमधील ज्ञानाला, विविध सूत्रांना, विविध कल्पनांना सूत्रबद्ध करायचं, त्यांना एका विशिष्ट क्रमाने लिहून काढायचं की ज्यामुळे वेदांचं वाचन, अध्ययन आणि अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला
त्यांचं नेमकं आकलन होऊ शकेल. व्यासांच्या या थोरवीबद्दल म्हणताना असं म्हटलं जातं, व्यासम वसिष्ठ नप्तारम शक्तही पौत्र कल्मषम पराशरात मुजम वंदे शुकदात तपोनिधी. व्यास हे तपोनिधी आहेत. खरंच आहे, त्यांच्या तपश्चर्येमुळेच आपल्याला वेदांच्या आणि वेगवेगळ्या दर्शनांचं योग्य अशा प्रकारे आकलन झालं आहे. षडदर्शन या नावाने भारतीय तत्वज्ञानाला ओळखलं जातं. त्यात न्याय दर्शन आहे, पूर्वमीमांसा, योग, उत्तर मीमांसा, वैशेषिक आणि सांख्य हे 6 दर्शन आहे. परंतु एका माणसाने एकाच दर्शनाचा जरी चांगला अभ्यास करायचं ठरवलं, त्याचं सूत्रबद्ध निरूपण करायचं ठरवलं, तर त्याला कदाचित एक आयुष्य पुरणार नाही. मग व्यासांसारख्या व्यासंगी अभ्यासू व्यक्तींनी मात्र या सर्व दर्शनांचा योग्य अभ्यास केला, त्याच्यावर टीका लिहिल्या, त्याचं निरूपण केलं आणि ऋग्वेदांचं संपादन केलं. हे किती असाधारण कार्य आहे याची आपल्याला थोडी तरी कल्पना यायला पाहिजे. असं मानलं जातं की षडदर्शनांची निर्मिती वेगवेगळ्या ऋषींनी केली आहे. सांख्याच्या निर्मिती सांख्य या तत्वज्ञानाची किंवा दर्शनाची निर्मिती कपिल मुनींनी 3200 ख्रिस्तपूर्व या काळात केली आहे. तर वैशेषिकाची निर्मिती कणाद मुनींनी 1000 वर्ष ख्रिस्तपूर्वापूर्वी. न्यायशास्त्र तत्वज्ञानाची निर्मिती गौतम मुनींनी 500 ख्रिस्तपूर्व वर्षांपूर्वी. पूर्वमीमांसा जैमिनी मुनींनी 400 ख्रिस्तपूर्व आणि उत्तर मीमांसा ज्याला आपण वेदांत म्हणतो 400 वर्ष ख्रिस्तपूर्व. याची रचना बादरायण व्यास किंवा व्यासांनी केली आहे. तर योगदर्शन पतंजली ऋषींनी. एक लक्षात घ्या की जर व्यास ही परंपरा असेल तर या सर्वांचा अभ्यास अध्ययन करणारे आणि त्यानुसार त्याचं संपादन करणारे वेगवेगळे व्यास असू शकतात, पण ती एक प्रचंड स्वरूपाची अशी शिक्षकांची परंपरा आहे. अशी शिक्षकांची, अभ्यासकांची, संशोधकांची परंपरा आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला यांचं संपादन व्यासांनी केलं या वाक्याचा अर्थ नेमका लागू शकेल. व्यासांचा उल्लेख आदराने करताना त्यांना श्रेष्ठ गुरु असं मानलं जातं. ते खरोखरच एक उत्तम आणि समर्थ असे मार्गदर्शक आणि गुरु होते. ते भीष्म, द्रोण आणि महाभारतातील इतर अनेक वीरांचे गुरु म्हणून परिचित आपल्याला आहेत. एक उत्तम सल्लागार आणि विवेचक मार्गदर्शक. त्यांनी धृतराष्ट्राला सल्ला दिला, युधिष्ठिराला सल्ला दिला आणि वेळ पडल्यास श्रीकृष्णालाही योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे. कठीण प्रसंगी योग्य सल्ला देऊन त्या प्रश्नांची उकल करण्याकरता आदर्श मार्ग कोणता आहे याचं मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य जसं व्यासांमध्ये होतं तसं ते इतरांमध्ये आहे असं आपल्याला कमीत कमी महाभारतातून तरी दिसत नाही. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यांचा, साधनांचा पुरस्कार केला. व्यासांच्या स्वतःच्या रचना आहेत. अनेक प्रकारच्या सूत्रांची त्यांनी रचना केली, अनेक तत्वांची रचना केली. केवळ पूर्वसुरींनी लिहिलेल्या विद्यांवर, विचारांवर आणि सूत्रांवर टीका करणं एवढं त्यांनी आपलं कार्य सीमित ठेवलं नाही. तर त्याही पलीकडे जाऊन नवीन काय लिहिता येईल, कोणती नवीन सूत्र मांडता येईल याचा त्यांनी विचार केला. नाविन्य, कल्पकता आणि सातत्य यावर त्यांचा विश्वास होता. व्यासांच्या अनेक उत्तम कथांपैकी आणखीन एक महत्वाची कथा महाभारतात जी दिली आहे ती म्हणजे धर्मराज आणि मुंगुसाची. यज्ञ पूर्ण केल्यानंतर धर्मराजांनी जेव्हा यज्ञाहुतीसाठी तो प्रस्थापित झाला त्यावेळेला त्याच्या यज्ञ मंडपामध्ये एक मुंगूस आला. तो अर्धा सोन्याचा होता. त्याच्याकडे पाहून तो मुंगूस माणसाने सारख्या शब्दात बोलून म्हणाला, महाराज तुम्ही जे आता एवढं प्रचंड कार्य केलं आहे, एवढं पुण्य कार्य केलं आहे, त्यातलं थोडंसं पुण्य मला द्या की ज्यामुळे माझं सर्व अंग सोन्याचं होईल. युधिष्ठिराने आपलं संपूर्ण पुण्य जरी त्याला दान केलं तरी त्याचं अंग सोन्याचं होऊ शकलं नाही. तो म्हणाला, तुमचं हे सर्व कार्य निष्फळ आहे. एका सामान्य ब्राह्मणांनी मला ज्या प्रकारचं दान केलं त्यामुळे माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं. या कथेचा जो महत्वाचा सूत्र भाग आहे तो असा की आपण दान केव्हा आणि कसं करतो, कोणत्या भावनेने करतो. आपल्या मनामध्ये असणारी इतरांबद्दलची करुणा, इतरांबद्दल असणारी क्षमावृत्ती आणि इतरांबद्दल असणारी आत्मीयता कशा प्रमाणात आणि कशा स्वरूपात व्यक्त होते यावरून त्या माणसाची योग्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. व्यासांनी अनेक प्रकारच्या मीमांसाची रचना केली आहे. ज्या सूत्रांची त्यांनी प्रथमतः रचना केली त्यांना मीमांसा. ही मीमांसा कशा प्रकारची? वेदांत मीमांसा, ब्रह्ममीमांसा, ब्रह्मसूत्र, बादरायण सूत्र आणि व्याससूत्र या नावाने ती ओळखली जाते. व्यासांच्या महत्वाच्या योगदानात जसं की पूर्वी मी सांगितलं आहे, वेदांचं संपादन हे एक महत्वाचं कार्य आहे. परंतु वेद अध्ययनाची ही परंपरा व्यासांच्या कुळामध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. प्रथम स्वतः स्वयंभूर ब्रह्मदेवानीच वेदांच्या रचनेला हातभार लावला असं मानलं जातं. त्यानंतर दक्ष प्रजापतींनी, त्यानंतर वसिष्ठांनी आणि त्यानंतर पराशर आणि व्यासांनी वेदरचनेमध्ये सहभाग दिला. व्यासांनी तर संपादनच केलं. अशी एक मोठी परंपरा आहे असं मानलं जातं. वेदांचा प्रारंभ काळ जो आहे तो कोणता आहे आपण आजही निश्चित करू शकतो नाही. काही लोकांच्या मते इसवी सनाच्या किंवा ख्रिस्ताच्या जवळपास 9000 वर्षांपूर्वीच वेदांची रचना झाली होती. त्यावेळी वेद एकच होता.
व्यासांनी त्याचं संपादन केलं आणि त्यामुळे त्यांना वेदव्यास असं म्हटलं जातं. पण हे का केलं? कारण वेदांचं अध्ययन करणं एका माणसाला एका जीवनात शक्य होऊ शकत नाही. या वेदांचा सूक्ष्म अर्थ समजून घेण्याकरता, त्यातल्या ऋचांचं प्रतिपादन करण्याकरता, त्याचं निरूपण करण्याकरता त्याचा खूपच सखोल आणि उत्तम अभ्यास असला पाहिजे. बरेच वेळा एकाच वेदाचा अभ्यास करायलाही भक्कम वेळ लागू शकतो. मग अशा वेळेला जर वेगवेगळ्या शाखांनी, वेगवेगळ्या पंथांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासकांनी जर त्या वेदांचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला, त्या वेदांच्या बद्दल अध्ययन केलं, तर वेद लक्षात राहू शकतात. याचं दुसरं एक कारण असं आहे की त्या काळात मौखिक स्वरूपात वेदांची रचना केली जात होती. एकाच माणसाला संपूर्ण चारही वेद पाठ होतील आणि त्यानंतर त्याचा तो उपयोग इतरांकरता करू शकेल, इतरांच्या मार्गदर्शनाकरता करू शकेल, हे कदाचित शक्य होत नसेल. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ऋषींनी जर या वेदांचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला, वेदांच्या वेगळ्या शाखा किंवा भाग केलेत, तर प्रत्येक शाखेला एका विशिष्ट वेदाचाच अभ्यास करावा लागेल आणि त्या माध्यमातून वेदांच्या मधल्या ज्ञानाचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल. ही त्याच्या पाठीमागची एक तर्कशुद्ध अशी त्यांची व्यासांची भूमिका आहे. व्यासांनी इतर उपवेदांची निर्मिती केली असं म्हणलं जातं. उपवेद म्हणजे काय? की ज्या इतर विद्या ज्या वेदांमध्ये समाविष्ट नाही, पण त्या जीवनाला आवश्यक आहे, समाजाच्या निर्मितीकरता, संवर्धनाकरता, प्रगतीकरता आवश्यक आहे, राष्ट्राच्या रक्षणाकरता आणि विकासाकरता आवश्यक आहे, असे सर्व शास्त्र म्हणजे उपवेद. व्यासांच्या दृष्टीने हे 4 उपवेद आहेत. आयुर्वेद, ज्याचा की त्यांनी सखोल अभ्यास केला होता. धनुर्वेद, त्याचा उल्लेख सामवेदात सुद्धा आहे. स्थापत्यवेद, भारतातल्या स्थापत्य कलेला, विशेषतः प्राचीन भारतातल्या स्थापत्य कलेबद्दल, त्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल कोणाच्याही मनात दुमत असू नये. आणि गंधर्ववेद, संगीत, नाट्य, गायन, या सर्व प्रकारच्या वेदांच्या बाबतीत, या सर्व प्रकारच्या विद्यांच्या बाबतीत व्यासांनी मोठं योगदान केलेलं आहे. व्यास हे उत्तम संपादक होते. त्यांनी अनेक ग्रंथ जे प्राचीन काळात होते, जे की केवळ मौखिक स्वरूपात होते, त्यांना जतन करून ठेवण्याकरता, ते गतस्मृतीत संपून जाऊ नये, ते ज्ञान काळाच्या उदरात नष्ट होऊ नये, त्याच्याकरता त्या मौखिक ज्ञानाला त्यांनी संग्रहित केलं, त्याचं संरक्षण करण्याकरता त्याचं लिखाण केलं. हे फार मोठं काम आहे. आजही आपण पाहतो की अनेक वेळा अनेक चांगल्या गोष्टी, चांगल्या विद्या आपल्या परिचयात असतात. त्या विद्यांचं जितक्या चांगल्या प्रकारे आपण संवर्धन आणि संरक्षण करू शकतो. अनेक ग्रंथ कदाचित 100 वर्षापूर्वी लिहिले जातात. त्या ग्रंथांची जर योग्य जोपासना आणि जतन आपण केलं नाही, तर ते काळाच्या ओघात नष्टच होऊ शकतात. मग अशा वेळेला अशा ग्रंथांचं, अशा ज्ञानाचं संग्रहण, संपादन करणं, ते इतर आपल्या पुढे नंतर येणाऱ्या पिढीच्या कामाला येण्याकरता, त्याचा विकास करण्यात, त्याचं संवर्धन करण्याकरता प्रयत्न करणं, हे किती मोठं काम आहे याचा आपल्याला विचार करता येईल. त्याचं मी ब्रह्मसूत्रांचं लेखन केलं. आपल्या सनातन धर्मामध्ये ब्रह्मसूत्रांना तत्वज्ञानाचा मेरुमणी मानलं जातं. ही ब्रह्मसूत्र एका विशिष्ट पद्धतीने त्यांची रचना करण्याकरता, त्याचं विवेचन करण्याकरता व्यासांनी पुढाकार घेतला. आजही ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती जरी विरळ्या असल्या तरी त्यांना महाज्ञानीच मानलं जातं. या ब्रह्मसूत्रांमध्ये 4 अधिकरण किंवा 4 प्रकरणं आहेत. त्यात 16 पदं आहेत, 555 सूत्र आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या टीकांमधून या ब्रह्मसूत्रांचं निरूपण करण्यात आलं आहे. आचार्य शंकराचार्यांनी अद्वैतवादाची रचना ब्रह्मसूत्राच्या आधारावरच केली आहे. रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैताची रचना देखील या ब्रह्मसूत्रांच्या आधारावरच केली आहे. तर मध्वाचार्यांचा अद्वैतवाद देखील या ब्रह्मसूत्रांच्या आधारावरच आहे. ब्रह्मसूत्रांच्या माध्यमातून अनेक ऋषींना, तपस्वी व्यक्तींना, आचार्यांना व्यासांनी मार्गदर्शन केलं आहे. योगभाष्य आणि वेदव्यास ही फार महत्त्वाची. योगभाष्याचा सूत्रकार म्हणून व्यासांचा उल्लेख केला जातो. खरं पाहिलं तर योगसूत्र ही पतंजली ऋषींची निर्मिती आहे असं मानलं जातं. परंतु आपल्या लक्षात आलं असेल की ह्या योगसूत्रांची निर्मिती त्या पूर्वीच्याच काळात झाली होती. पतंजलीने त्याचं संपादन केलेलं आहे. मग या योगसूत्राच्या निर्मितीत काही योगदान व्यासांचं असलं पाहिजे, कारण त्याची समीक्षा आणि त्याच्यावरची टीका देखील व्यासांनी केली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये आपण असं मानतो की 18 पुराणं आहेत. या पुराणांचं 18 ग्रंथांमध्ये, 18 भागांमध्ये विभाजन करणं, त्याला विशिष्ट क्रमाने आणि पद्धतीने रचना करणं, याचं श्रेय सर्वस्वी श्री महर्षी वेदव्यासांना दिलं जातं. कोणतीही पुराणं आहेत, ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, ब्रह्मांड पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड आणि भागवत पुराण. एक लक्षात घ्या, या विविध पुराणांमधून अनेक कथा, विश्वाच्या निर्मितीबद्दलचे सिद्धांत, ईश्वराची भूमिका, त्याची उपासना कशी करायची, त्याच्याबद्दलचे चिंतन कसं करायचं, याबद्दलचे अनेक सिद्धांत, अनेक दृष्टांत या पुराणांमधून दिले आहेत. या पुराणांचा अर्थ, त्यांचं संपादन करणं हे त्या समाजाची गरज होती. समाजाला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, समाजाला योग्य प्रकारचा आधार असणारं तत्वज्ञान मिळालं पाहिजे, समाजामध्ये असणाऱ्या संघर्षाला, अडचणींना, विवादांना त्यांचं उत्तर शोधण्याकरता प्रयत्न झाला पाहिजे.
या दृष्टीने अशा प्रकारच्या मार्गदर्शक ग्रंथांची आवश्यकता होतीच. व्यासांनी ती आवश्यकता पूर्ण केली आहे. व्यासांनी केवळ वेद आणखी षडदर्शनांचीच मीमांसा केली नाही, त्यासोबत त्यांनी इतिहास या नावाने महाभारताची रचना केली आहे. व्यास यांनी वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश लोकांना केला आहे. महाभारतामध्ये त्याचे अनेक दाखले आहेत. धृतराष्ट्राला तर त्यांनी वारंवार चांगल्या विचारांचा अनुपालन कर, सद्मार्गाने जा हा उल्लेख 3 पर्वांमध्ये त्यांनी उपदेश केल्याचा आहे. तर धर्मराजाला त्यांनी जवळपास 5 वेगवेगळ्या पर्वांमध्ये उपदेश केलेला आहे. कुंतीला देखील त्यांनी 2 वेळा उपदेश केला आहे. तुझे पुत्र पराक्रमी बलशाली आहेत, त्यांच्या भविष्याची चिंता करू नको, ते ईश्वराचे अंश आहेत. अशा प्रकारचे तिला मार्गदर्शन करून तिला धीर देण्याचा व्यासांनी प्रयत्न केला आहे. भीष्माचार्यांसारख्या एका महान तपस्वी वीराला त्यांनी उपदेश करताना राजाचं कर्तव्य काय, राजरक्षण आणि राज्यरक्षण कशा करता केलं पाहिजे याबद्दल केलेला जो उपदेश आहे त्याच्यावर अनेक राज्यशास्त्राचे सिद्धांत आहेत. एक प्रकारे प्रत्येक महाभारतातल्या प्रत्येक थोर व्यक्तीला त्याचा धीर टिकवून ठेवण्याकरता, त्याचं मनोबल टिकवून ठेवण्याकरता, त्याला पुढे जाण्याकरता, त्याच्या भूमिकांना न्याय देण्याकरता व्यासांनी योग्य प्रकारे उपदेश केला आहे. हे त्यांचं मोठं योगदान आहे. एक महान गुरु होते. आज जी आपण गुरु शिष्य परंपरा म्हणतो, आजही आपल्या देशामध्ये अनेक संगीतकारांच्या घराण्यांमध्ये इतर अनेक ठिकाणी गुरु शिष्य परंपरा दिसून येते. गुरुकुलाची परंपरा भारतातून आजही पूर्ण नष्ट झालेली नाही. या गुरुकुलांच्या निर्मितीचं श्रेय देखील आचार्य वेदव्यासांनाच दिलं जातं. ऋषिकुलांचे ते पुरस्कर्ते. आपल्या देशामध्ये ऋषिकुल ही कल्पना फार महत्वाची आहे. समाजातील तपस्वी विचारवंतांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे, समाजाच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, सत्तेत सहभागी न होता सत्ताधीशांना योग्य तो सल्ला दिला पाहिजे. अशा अर्थाने ज्या विचारवंतांचा जो संघ आहे त्याला आपण ऋषिकुल असं म्हणतो. या ऋषिकुलाची निर्मिती देखील वेदव्यासांनी केली आहे असं मानलं जातं. ज्ञान आणि विद्येचे ते श्रेष्ठ उपासक होते आणि म्हणूनच अशा प्रकारच्या अनेक कल्पना, मग त्यात गुरुकुल असेल, ऋषिकुल असेल, त्यांची निर्मिती व्यासांना करता आली, त्याचं संगोपन करता आलं. व्यासांचे शिष्य त्यांचे इतकेच महान विद्वान होते. पहिलं जैमिनी, वैशंपायन, सुमंतू आणि रोमहर्षण हे सर्व व्यासांचे शिष्य. त्यांनी वेदांच्या या त्यांच्या विभाजनाच्या कार्यात, वेदांच्या संपादनाच्या कार्यात त्यांना मोठी मदत केली. त्यांच्या माध्यमातून वेदांच्या एकंदरीतच सगळ्या रुचांमध्ये सुसूत्रता आली. वेदांची रचना आज आपल्यापर्यंत जी टिकून आहे तिचं खरं कारण व्यासांचे हे अत्यंत अभ्यासू, विवेचक आणि निष्ठावान शिष्य आहेत असं म्हटलं पाहिजे. गुरु शिष्याच्या परंपरेच्या माध्यमातून व्यासांनी आपल्याला काय दिलं? आपल्या समाजाला एक मोठी देणगी दिली आहे. आपला शिक्षक, मग तो प्राथमिक वर्गातला असो की उच्च शिक्षणाच्या वेळेला असो, आपल्याला आदरणीय आहे. जो कोणी आपल्याला ज्ञान देतो, जो कोणी आपल्याला ज्ञानदृष्टी देतो, नवीन मार्ग दाखवतो, पुढे जाण्याचा प्रगतीचा मार्ग दाखवतो, तो आपला गुरु. मग तो गुरु प्रत्यक्ष त्यांनी औपचारिकरित्या ज्ञान दिलंच पाहिजे असं नाही. अशा या गुरु शिष्य परंपरेचा निर्माता, तिचा उद्गाता म्हणून वेदव्यासांचा उल्लेख केला जातो. त्यांनी आपल्या शिष्यांना केवळ उपदेश केला नाही, तर समाजामध्ये, जगामध्ये, कोणत्याही कालखंडात, कोणत्याही देशात, कोणत्याही समाजात जो कोणी आपल्या गुरुला आदरणीय मानतो, अशा गुरुची पूजा, अशा गुरुचं पूजन, अशा गुरुबद्दलचा आदर कसा व्यक्त झाला पाहिजे त्याच्याकरता आणि त्यातून शिस्तबद्ध प्रकारचे ज्ञान कसं प्राप्त झालं पाहिजे याचा उत्तम उपदेश व्यासांनी केलेला आहे. व्यासांच्या या गुरुकुलाचा नंतर भारताला फारच मोठा उपयोग झाला. भारताच्या या धार्मिक ज्ञानाची परंपरा टिकवून ठेवण्याकरता, तिचा विकास आणि विस्तार करण्याकरता, त्या ज्ञानाचं संवर्धन करण्याकरता या गुरुकुल परंपरेने आणि व्यासांच्या शिष्यांनी ज्या प्रकारचं योगदान केलं त्यामुळे अनेक प्रकारची गोत्र निर्माण झाली, त्यामुळे अनेक प्रकारच्या विद्वानांच्या शाखा निर्माण झाल्यात. व्यासांचा पुत्र म्हणजे शुक हा तर महान विद्वान होताच. असं मानलं जातं की भगवत पुराणाची रचना केवळ शुकमुनींनीच केलेली आहे. विविध प्रकारच्या स्तोत्रांची रचना व्यासांनी केल्याचं मानलं जातं. त्यांनी जी स्तोत्र केली त्या माध्यमातून अनेक देवतांची, अनेक प्रकारच्या विविध देवी देवतांची उपासना कशी करायची, त्यांची प्रार्थना कशी करायची याचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं. आपल्यापैकी अनेक लोक नवग्रह स्तोत्र अनेकांनी पाठ केलं असेल, अनेक लोक ते दररोज म्हणतही असतील. त्या नवग्रह स्तोत्राची रचना व्यासमुनींचीच आहे. गणपतीचं एक उत्तम स्तोत्र व्यासमुनींनी केलं आहे असं मानलं जातं. मंगलचंडिका नावाचं देवीचं स्तोत्रही व्यासमुनींचंच आहे. शिवस्तुती देखील व्यासांनी लिहिलेली आहे. सूर्यकवचाची निर्मितीही व्यासांनी केली आहे. विष्णू सहस्त्रनामासारखं अत्यंत प्रातस्मरणीय, सुंदर आणि विलक्षण प्रभावी असं स्तोत्र व्यासांच्या प्रतिभेतून निर्माण झालं आहे असं मानलं जातं. व्यासांनी ईश्वराची स्तुती कशी केली आहे? ओम सच्चिदानंद रूपाय परमात्मने ज्योतिर्मय स्वरूपाय विश्वमांगल्यम तये प्रकृती पंचभूतानि ग्रहलोक स्वरास्ततया दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वन्तु मंगलम. या
जगातलं सत्य, चित्त, आनंद, रूप, प्रकाश हे सर्व काही जर काही असेल तर ते या परमात्म्याच्या स्वरूपातच आहे. प्रकृती, पंचभूत, ग्रह, संगीत, सूर, सर्व दिशा या सर्वांना व्यापून राहिलेला आणि वर्तमान, भूत आणि भविष्याचा निर्माता जर कोणी असेल तर तो परमेश्वर आहे. त्यांनी माझं कल्याण केलं पाहिजे अशा शब्दांमध्ये व्यासांनी ईश्वराची स्तुती केली आहे, ईश्वराची प्रार्थना केली आहे. व्यासांनी भगवान कृष्णाची देखील स्तुती केली आहे. कृष्ण आणि व्यास यांच्यामधला संबंध कसा असावा याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. एक महाभारत नावाच्या इतिहासाचा निर्माता आणि दुसरा महाभारत या इतिहासामध्ये महत्वाची भूमिका भजविणारा सर्वशक्तिमान पुरुषोत्तम. या कृष्णाची स्तुती करताना व्यास काय म्हणतात? कृष्ण कृष्ण महाबाहो देवकी नंदना व्यय वसुदेव जगन्नाथ प्रणतार्थी विनाशन विश्वात्मनो विश्वजनक विश्वहर्ता प्रभू व्यय प्रपंदपाल गोपाल प्रजापाल परात्पर. तो श्रीकृष्ण कोण आहे? तो गोपाल आहे, तो प्रजापाल आहे, तो जगन्नाथ आहे, तो वासुदेव आहे, तो विश्वजनक आहे, तो विघ्नहर्ता आहे. अशा त्या कृष्णाला मी शरण जातो. आपल्यापैकी अनेकांना कदाचित आपल्या मनात हीच भावना असेल. व्यासांनी दुर्गेची पण स्तुती केली आहे. व्यासांच्या दुर्गेच्या स्तोत्रामधून दुर्गा आणि गौरी या देवतांचं केवळ मनन करण्यात आलं नाही, केवळ याचना किंवा प्रार्थना करण्यात आलं नाही, तर तिचं श्रेष्ठत्व, तिचं वैभव आणि तिचं सर्वव्यापित्व आपल्याला याचा त्यांनी आपल्याला प्रत्ययच आणून दिलेला आहे. ज्योतिषशास्त्र ह्या वेदव्यासांचा एक महत्वाचा असा भाग मानला पाहिजे. त्यांना ज्योतिषशास्त्राचा विलक्षण उत्तम अभ्यास त्यांनी आपल्या वडिलांच्या हाताखालीच केला असला पाहिजे. कारण पराशर मुनींनी ज्योतिषशास्त्रावर उत्तम अशा प्रकारची ज्योतिर्गणिताची पुस्तकही लिहिली आहेत. विविध ग्रह, त्यांच्या गती, त्यांची स्थानं आणि त्याच्या आधारावर एखादी घटना कोणत्या काळात कशा प्रकारे घडली असेल याचे अचूक उल्लेख महाभारतात आहे. महाभारतातील विविध घटना, त्यावेळेची ग्रहस्थिती याचा नेमका उल्लेख महाभारतात आहे. ज्या माणसाला ग्रहज्ञान नसेल, ज्याला ज्योतिर्गणिताचं ज्ञान नसेल, तो अशा प्रकारच्या ग्रहस्थितीबद्दलचे विवेचन आपल्या ग्रंथातून करू शकत नाही. बरेचदा या ग्रहगतीचा आणि या ग्रहस्थानांबद्दल महाभारतात असणाऱ्या उल्लेखांच्या माध्यमातून महाभारताचा काळ ठरविण्याचा प्रयत्न केला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्यासांना चिरंजीव मानलं जातं. असं मानलं जातं आपल्या सनातन धर्मामध्ये की 8 चिरंजीव आहेत: हनुमान, वाली, परशुराम, अश्वत्थामा, विभीषण, कृपाचार्य, व्यास आणि मार्कंडेय. खरं पाहिलं तर 7 चिरंजीव, पण त्याच्यासोबत मार्कंडेय यांनाही चिरंजीव मानलं जातं. आणि त्याच्याबद्दलचा जो श्लोक आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा कृपः परशुरामश्च सप्तयैते चिरंजीवा सप्तैतान् संस्मरे नित्यं मार्कंडेय मथाष्टकम जीवेत शरदशतम सोपी सर्व व्याधी विवर्जित. 7 चिरंजीव आहेतच, पण त्यांच्यासोबत जो कोणी मार्कंडेय ऋषीचं नामस्मरण करेल असा व्यक्ती निरोगी राहतो, त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं, असा आपला विश्वास आहे. व्यासांनी निर्माण केलेली जी साहित्यकृती सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे महाभारत. जीवनाच्या अनेक पैलूंवर इतकं उत्तम असं विवेचन, भाष्य दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात जगात कधीच सापडणार नाही. विविध कथा आणि उपकथांची निर्मिती या महाभारतात इतक्या उत्तम प्रकारे आणि इतक्या त्यांची सांगड इतक्या योग्य प्रकारे घातली आहे की ज्यांनी कोणी समग्र महाभारत वाचलं असेल त्याला जीवनाचं खूपच उत्तम दर्शन होऊ शकतं. महाभारताची रचना करताना ज्या गतीने आणि ज्या प्रतिभेच्या, कल्पकतेच्या प्रचंड प्रवाहाने व्यासांनी रचना केली, त्यावेळेला त्यांच्या पुढे प्रश्न असा निर्माण झाला, मी हे सगळं सांगेन खरी, पण हे लिहिल कोण? याची रचना करताना कोणी ह्यामध्ये थांबू नये, कारण नाहीतर माझ्या प्रतिभेचा ओघ खंड पडेल, माझ्या कल्पनेचा मला योग्य वापर करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी प्रत्यक्ष गणेशालाच विनंती केली. आणि गणेशाने त्यांना मग एक अट घातली की मी तुझं सगळं संपादन करेन, लिखाण करेन, परंतु तू मध्ये थांबता कामा नये. मी थांबणार नाही. व्यासांना तेच हवं होतं आणि म्हणून प्रत्यक्ष गणपतीने थांबू नये म्हणून व्यासांनी मध्ये मध्ये कोडी टाकायला सुरुवात केली. त्या कोड्याचा त्याचा गर्भित अर्थ किंवा गुढार्थ समजून पुढे जाण्याकरता गणपतींना सुद्धा प्रत्यक्षात काही वेळ लागत असावा. आणि त्यामुळे व्यासांचं लिखाण एक टाकी एक संघ आणि अत्यंत उत्तम दर्जाचं झालं असं मानलं जातं. महाभारताचा युद्धकाल निर्णय जर आपण ज्योतिर्गणिताच्या आधारावर करण्याचा प्रयत्न केला तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यासांच्या कालनिर्णयाची सुद्धा आपल्याला अंदाज येईल. अनेक अभ्यासकांनी, ज्योतिर्गणिताच्या तज्ज्ञांनी, अनेक इतिहास तज्ज्ञांनी, आणखीन शास्त्रज्ञांनी महाभारताचा युद्धकाल निर्णय ज्योतिर्गणिताच्या आधारावरच करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 5140 वर्षांपूर्वी भगवान वेदव्यास झाले असावेत. अनेक पाश्चात्य विद्वानांनी ज्या प्रकारे 200 किंवा 400 ख्रिस्तपूर्व हा जो काळ मांडलेला आहे त्याच्या एकदम विपरीत अशा स्वरूपाचं हे निदान आहे. महाभारताचा कालनिर्णयाबद्दल मी एक स्वतंत्र सादरीकरण करणार आहे. त्यात अनेक तज्ज्ञांच्या ग्रंथांचा
आणि अभ्यासांचा उल्लेख करणार आहे, त्यात मी याचा अधिक सविस्तर उल्लेख निश्चितपणे करेन. महाभारतकार व्यास हे असाधारण इतिहासकार होते. समग्र भारताचं त्यांचं जे आकलन होतं, जे अध्ययन होतं, ते आपल्याला आपल्या कल्पनेचंच बाहेर आहे. त्यांना जसा भारत माहिती होता, जसं भारतवर्ष माहिती होतं, त्यातले वेगवेगळे प्रांत, वेगवेगळी नगरं, त्यांची रचना, त्यांचं स्थापत्यकला, त्यातील विविध प्रकारची वैशिष्ट्य आणि एका प्रांतापासून, एका नगरापासून दुसऱ्या नगराचं अंतर किती असावं, त्याचं समाज वैशिष्ट्य काय असेल, तिथल्या लोकांच्या चालीरीती काय होत्या, या सर्वांचा इतका उत्तम, इतका परिपूर्ण उल्लेख महाभारतात आहे की ज्यांनी भारताचा प्रवास केला नसेल, ज्यांनी भारताचं भ्रमण केलं नसेल, भारताचं सखोल अध्ययन केलं नसेल, अशा माणसाला महाभारतासारख्या ग्रंथाची रचना करणं कदाचित शक्यच होणार नाही. एका अर्थाने महाभारत हा भारताचा इतिहास आहे आणि जर महाभारताला भारताचा इतिहास मानलं तर व्यासांना असाधारण इतिहासकारच मानावं लागेल. महाभारत लिखाणाचा हेतू काय होता? ते केवळ महाकाव्य नाही आहे. त्यात धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीचा योग्य मार्ग सांगितला आहे. नीतिमत्तेपूर्ण जीवन हेच माणसाचं जीवन सर्वस्व आहे. जो नीतिमत्तेला मुकला, जो आदर्श जीवन मार्ग पद्धतीला मुकला, तो जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. काम, क्रोध, मोह, लोभ, ईर्षा, स्पर्धा यामुळे मनुष्य स्वतःच्या मनुष्यत्वाची हानी करतो, आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या मनाला अनेक प्रकारे इजा पोहोचवतो. हे सर्व सांगण्याकरता महाभारताची रचना केली. दुसऱ्यांच्या संपत्तीवर, वस्तूंवर लक्ष ठेवणं अयोग्य आहे. भाऊबंदकीतून कोणत्याही घराण्याचा विकास किंवा संवर्धन होऊ शकत नाही, उलट त्यातून विनाशच होतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वाभिमान आहे, त्याचं कर्तृत्व आहे आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. हे सांगताना कर्णाचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. त्याच्यात ते म्हणतात, सुतो वा सुतो पुत्रो वा दैवायत्त कुले जन्म मदायत्त तू पौरुषम. मी कोणत्या कुलात जन्माला आलो याला अर्थ नाही आहे हो. माझं कर्तृत्व, माझं ज्ञान, माझी शक्ती, माझा पराक्रम याच्यातूनच माझा गौरव होणार आहे हे सांगणारा कर्ण आणि असं व्यक्तिमत्व निर्माण करायला लागणारी ताकद व्यासांमध्येच आहे, हे आपण विसरता कामा नये. महाभारताचं वैशिष्ट्य काय आहे? जगातलं सर्वात मोठं काव्य आहे. होमर या महाकवीने लिहिलेल्या ओडेसी आणि इलियड या दोन्ही काव्यांची एकत्र जरी बेरीज केली तरी त्याच्यामध्ये जेवढ्या रचना आहेत त्याच्यापेक्षा ते अधिक मोठं आहे. 1 लाखापेक्षा अधिक श्लोक या महाकाव्यात आहेत. 18 पर्व आहेत आणि प्रतिपर्वम रसावहम असंच महाभारताचं वर्णन किंवा विवेचन केलं जातं. भगवद्गीता हे महाभारताचं उपांग आहे, महाभारताचा परमोच्च बिंदू आहे. आजपर्यंत मानवी तत्वज्ञानामधला सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान जर कोणतं असेल तर ती भगवद्गीता आहे, असाच तिचा उल्लेख केला जातो. गीता हे महाभारताचं केवळ उपांग नाही तर भारतीय तत्वज्ञानाचं जीवन सर्वस्व आहे. ते सर्वोत्कृष्ट उपनिषद आहे असंही मानलं जातं. भीष्म पर्वाच्या 23 ते 30व्या अध्यायामध्ये गीता सांगण्यात आली आहे. गीतेला 7वी श्रुती असंही म्हणतात. या गीतेचं वैशिष्ट्य काय? आपल्यापैकी प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे असा एक श्लोक, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगयुगी. खरं आहे, ज्या वेळेला अधर्माचं, दुष्कृत्यांचं, अपप्रवृत्तींचं वर्चस्व वाढायला लागतं, त्याचं निर्दालन करण्याकरता तो परमेश्वर वेगवेगळ्या रूपांमध्ये येतो. परमेश्वरच म्हणून येतो असं नव्हे, तो समाजाचा नेता म्हणून येतो, देशाचा प्रमुख म्हणून येतो, पण तो येतो आणि तो अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीचा विनाश करून समाजाला पुन्हा एक नवीन दिशा, एक नवीन मार्ग दाखवतो, समाजाला सुस्थितीत आणण्याकरता प्रयत्न करतो. अशा प्रकारची जी आपली धारणा आहे ती गीतेमधून योग्य प्रकारे व्यक्त झालेली आहे. आणि म्हणून व्यासांच्या या श्रेष्ठ कार्याबद्दल आणि गीतेबद्दल आदर व्यक्त करताना असं म्हटलं आहे, ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिताम पुराण मुनीनाम मध्ये भारतम अद्वैताम अमृतवर्षिणी भगवती अष्टाध्यायिनी मम त्वामनुसंधानी संधामी भगवद्गीते भवेद विषम. अगदी खरं आहे की अशी ही भगवद्गीता आहे की जी माणसाला उच्चतर जीवन प्रवृत्ती करता प्रवृत्त करते, माणसाला त्याचं मनुष्यत्वाची परिचय करून देतो. महान कवी आणि श्रेष्ठ ऋषी व्यास यांनी आपल्या संपूर्ण तत्वज्ञानाचं साररूप म्हणून जे काही सांगितलं आहे, ते अद्वैतवादाचा सिद्धांत जो आहे त्याचं अमृत स्वरूपातलं जे तत्वज्ञान आहे ते या गीतेच्या माध्यमातून सांगितलं आहे. म्हणून त्या तत्वज्ञानाच्या मातेला, भगवद्गीतेला मी प्रणाम करतो. आर्थर शॉपेनहॉयर या नावाचे एक जर्मन पंडित यांनी उपनिषद, गीता आणि भारतीय तत्वज्ञानाबद्दल काय म्हटलंय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगू इच्छितो. आय सॉ in the Upanishads the fruit of the highest human knowledge and wisdom, and in their introduction into the Western world, the greatest gift of the century. In his writings, Schopenhauer confessed that reading Upanishads had been the joy of his life and later the consolation of the hour of his death. According to him, this was such a great legacy
टू मॅनकाइंड बिकॉज इट स्टडी प्युरिफाईड द माइंड लाईक नथिंग एल्स कुड डू. खरं आहे, आपला मन शुद्ध करण्याकरता, जीवनाला मार्गदर्शन करण्याकरता, सद्मार्गाने आणि सद्वृत्त प्रवृत्तीने जीवन जगण्याकरता जर कुठलाही मार्गदर्शक ग्रंथ असेल तर ते भारतीय उपनिषद आहेत किंवा तत्वज्ञानाचं एकदम साररूप असणारी गीता आहे. हे एखाद्या जर्मन पंडिताला समजलं म्हणून आपल्याला समजलं पाहिजे असं नाही, ते आपल्याला तसंही समजायला पाहिजे, एवढी या ग्रंथांची थोरवी आहे. अर्थशास्त्रामध्ये देखील वेदव्यासांचा उल्लेख आहे. चाणक्यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रामध्ये महर्षी व्यासांना महान अर्थशास्त्रज्ञ म्हटलं आहे. अर्थशास्त्राच्या 6व्या अधिकरणात व्यासांच्या एका वचनाचा उल्लेख चाणक्यांनी केला आहे. तो इंद्रिय दमन करू न शकणारा राजा आणि त्याचं राज्य विनाशाला जातच. खरं आहे, जो राजा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही, स्वतःच्या स्वभावावर, स्वतःच्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवू शकत नाही, जो अपप्रवृत्तीने वागतो, जो शोषणाला उत्तेजन देतो, अशा राजाचा नाश होतोच. आणि त्याच्याकरता चाणक्यांनी ज्या राजांचा उल्लेख केला त्या सर्वांचा उल्लेख महाभारतात आला आहे. वातापी, भोज, वृष्णी या सर्वांचा विनाश स्वार्थ आणि इतरांवर अन्याय करण्याच्या दुष्प्रवृत्तीतून झाला. तसं व्हायचं नसेल तर राजांनी राजधर्माचं पालन केलं पाहिजे, राजांनी सत्प्रवृत्तीने वागलं पाहिजे. ही शिकवण व्यासांनी जी महाभारतात दिली तिचंच अनुकरण, तिचाच पुरस्कार कौटिल्यांनी केलेला आहे. व्यासांना भूगोलाचं खूपच विवेचक ज्ञान होतं. प्राचीन भारताच्या भूगोलाच्या परिस्थितीचं उत्तम ज्ञान असल्यामुळेच त्यांना महाभारतासारख्या महाकाव्याची रचना करता आली. अनेक पर्वत नद्यांचे अत्यंत अचूक उल्लेख महाभारतात आहे. तत्कालीन भौगोलिकदृष्ट्या जी महत्त्वाची स्थानं होती त्यांचाही उत्तम उल्लेख महाभारतात आला आहे. विविध राज्य की जे त्या काळात भारतात जनपद म्हणून असावीत त्यांच्याही स्थानाचा योग्य उल्लेख महाभारतात. हे कसं शक्य झालं असेल? ज्या प्रकारे पांचाल, कुरु, चौल, गांधार इतर अनेक नगरांचा, अनेक राजांचा उल्लेख व्यासांनी केला आहे, हा केवळ कल्पनेने केला असेल असं म्हणणं कदाचित योग्य होणार नाही, तर्काला धरून होणार नाही. जेम्स टॉड या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी भारताबद्दल केलेलं मत इथे सांगण्यासारखं आहे. वेअर एल्स कॅन वी लुक फॉर सेजेस लाईक दोज whose system of philosophy were prototypes of whose works like Plato, Thales were disciples? Where do I find astronomers whose knowledge of planetary system yet excites wonder in Europe, as well as the architects and sculptors whose works claim our admiration, and the musicians who could make the mind oscillate from joy to sorrow, from fears to smile, with the change of modes and varied intentions. एखाद्या ब्रिटिश माणसाला सुद्धा महाभारताचं, भारतीय संस्कृतीचं जे अत्यंत उत्तम दर्शन झालं आहे, किमान त्यावरून तरी व्यासांचं आणि भारताच्या या सांस्कृतिक थोरवीचं आपल्याला महत्त्व कळायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. व्यासांची स्तुती त्यामुळेच अनेकांनी केलेली आहे. अनेक महाकवींनी, ऋषींनी व्यासांना केवळ गुरु मानलं नाही, तर त्यांची वंदना करताना त्यांनी शब्दांची उदाहरणच केली आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदाय तपनेत्र तेन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः. जुनोनी महाभारत रूपी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला अशा विशाल बुद्धी वेदव्यासाला मी नमस्कार करतो, या शब्दात त्यांची वंदना करण्यात आली आहे. व्यासाची वंदना इतरही अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्वद्रष्टम यो विष्णुरात्मनम सूचत. ही सुद्धा व्यासांची वंदनाच आहे. व्यास पौर्णिमा आपण याच महिन्यात म्हणजे आषाढ महिन्यात साजरी करतो. यावर्षी 22 जुलैच्या दरम्यान व्यास पौर्णिमा आहे, म्हणून या सादरीकरणाचं औचित्य. आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो? गुरुला वंदन करण्याकरता, गुरुचं स्मरण करण्याकरता, त्याला नमन करण्याकरता, त्याच्या आदर्शांचं आपल्या जीवनात अनुकरण करण्याकरता. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात उत्तम शिक्षक आले असतील, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला उपदेश केला असेल. त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या शिकवणीतून, त्यांच्या ज्ञानसाधनेतून आपल्याला खूपशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. ते सर्वच व्यासांचे प्रतिरूप आहेत. त्या सर्वांच्या माध्यमातून जेव्हा आपण त्या गुरूंना वंदन करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण व्यासांचं स्मरण करीत असतो. कारण व्यास हे गुरुचं प्रत्यक्ष रूप आहे, गुरुचं प्रतीक आहे. प्रत्येक गुरुमध्ये व्यास आहे, ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर व्यास पौर्णिमेचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. भारतामध्ये व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा आणण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे. इतर कुठल्याही देशामध्ये इतक्या चांगल्या आणि इतक्या उत्तम अशा परंपरा अभावानेच दिसून येतील. व्यास पौर्णिमा दरवर्षी आपण साजरी करतो. त्या दिवशी केवळ गुरुचं वंदन करायचं नाही, प्रत्यक्ष शंकराचार्यांनी देखील व्यासांचं वंदन करताना त्यांच्या थोरवीला, त्यांच्या ज्ञानाला, त्यांच्या दृष्टांत देण्याच्या असाधारण कौशल्याला त्यांनी मानलं आहे आणि त्यामुळे त्यांना आपल्या गुरुस्थानी त्यांनी मानलेलं आहे, त्यांना गुरु मानलेलं आहे. मग आपण व्यास मुनींना आपला गुरु मानायला काहीच हरकत नाही. व्यासांनी एका एकसंघ भारताची कल्पना केली होती, असा भारत जो परिपूर्ण असेल. त्यांच्या काळातल्या भारतवर्षाच्या वर्णनातून आपल्याला त्या काळातल्या भारतवर्षाची थोरवी, त्याची लांबी रुंदीचीच केवळ अर्थ लक्षात येत नाही,
तर त्या काळातल्या भारताची सांस्कृतिक आणि धार्मिक एकता कशा स्वरूपाची होती, तो एक राष्ट्र होता, एक संस्कृती होती, एक समाज होती, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. व्यासांच्या विचारांचा हाच गाभा आहे की भारत हा एकसंघ, सांस्कृतिकदृष्ट्या एकाच सूत्रात बांधलेला महान देश आहे. भारत हा कुठल्याही प्रकारे त्याचं विभाजन करता येणार नाही अशा प्रकारचा एक महान राष्ट्र आहे. त्या भारतवर्षाची आपण, त्याच्या विकासाची आपण कामना केली पाहिजे. आणि म्हणून व्यासांना ज्ञानदेवानी ज्या शब्दात प्रणाम केला आहे तेच शब्द पुन्हा सांगतो. आणि बाकी काय सांगू शकणार मी. म्हणोनी भारती नाही ते नव्हे ची लोकी तिही, येणे कारणे म्हणे पी पाही, व्यासोच्छिष्टम जगत्रयम. सर्व जग व्यासांनी उच्छिष्ट केलं आहे. जे जे ज्ञान म्हणून आपल्याला माहिती आहे त्या सर्व ज्ञानाच्या निर्मितीचं श्रेय कुठे ना कुठेतरी व्यासांना दिलं पाहिजे. व्यासांनी आपल्या दृष्टांतातून, आपल्या लिखाणातून, आपल्या साहित्यातून जगातल्या अनेक कल्पना, अनेक तत्वज्ञान, अनेक विचार यांचा मोठा संग्रह जगाला उघडा करून दिला. असा खजिना दुसरा कुठलाही एखादा व्यक्ती ज्ञानाचा खजिना कोणाला देऊ शकेल असं कदाचितच शक्य आहे. आणि म्हणून ज्ञानदेवानी ज्यांना वंदन केलं आहे अशा त्या व्यासमुनींचं आज स्मरण करतो, त्यांना वंदन करतो आणि त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी प्रेरणा सर्वांनाच मिळावी अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.